सध्या डॉग बाईटचे किंवा कुत्रे चावल्याचे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. नेमकं कुत्रे चावल्यानंतर कशा प्रकारची त्याला ट्रीटमेंट दिली जाते आणि याच काळात कुत्र्यांचा दंश जास्त झालेला प्रमाण आढळून येते, तर याचे काही कारणे आहेत का? कुत्रे चावण्याचे जे प्रकार आहेत या जखमांचे 3 प्रकारामध्ये वर्गीकरण करण्यात येते. कॅटेगरी 1, 2, 3 असे. कॅटेगरी 1 मध्ये सामान्य जखमा येतात, ज्याच्यामध्ये की फक्त पायाची नखं लागणे, कुत्र्याची लाळ त्वचेवरती पडणे, त्वचेला काही जखम वगैरे नसेल तर ह्या सगळे प्रकार हे कॅटेगरी 1 मध्ये मोडतात. याच्यामध्ये काही असं विशेष उपचाराची काही गरज नसते. कॅटेगरी 2 मध्ये दात लागणे, मग ते एक असं जसं पत्तीनं कापल्यानंतर जशा जखमा होतात, ॲब्रॅजन म्हणतात इंग्रजीमध्ये त्याला, तशा प्रकारच्या काही जर ॲब्रॅजन्स वगैरे जर असतील तर कॅटेगरी 2 मध्ये मोडतात या जखमा. आणि याच्यासाठी कुत्रा चावलेल्या दिवशी, 3ऱ्या दिवशी, 7व्या दिवशी, 14व्या दिवशी, 28व्या दिवशी आणि 90व्या दिवशी असा एक कोर्स असतो रॅबीपूर वॅक्सिनचा. हा कोर्स त्या दिवशी पूर्ण करावा लागतो. आणि कॅटेगरी 3 असते, ज्याच्यामध्ये की जखमा या खोलवर असतात किंवा कोणत्याही जंगली प्राण्याचा चावा, मग तो लांडगा असू शकतो, पिसाळलेला कुत्रा असू शकतो किंवा खोलवर झालेल्या चांगल्या कुत्र्यांच्या पण जखमा असतात, त्या पण कॅटेगरी 3 मध्ये मोडतात. अशा जखमामध्ये ह्या कोर्ससोबत सिरम पण त्या ठिकाणी देण्याची गरज पडते. शासनाचा रेबीज प्रतिबंधक एक कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जे काही औषधोपचार, लसीकरणाचे साहित्य जे असते ते सर्व सरकारी आरोग्य केंद्रांना, जसे की आमचं सामान्य रुग्णालय उदगीर आहे, या ठिकाणी उपलब्ध असतो. आणि सरकारचा कार्यक्रमच आहे सार्वजनिक आरोग्य विभागाचा की रेबीज प्रतिबंधात्मक कार्यक्रम. त्याच्यामुळे आपण ह्या कॅटेगरीप्रमाणेचे रुग्णांचे व्यवस्थित उपचार करतो. सर, याच्यामध्ये भटके कुत्रे आणि पाळीव कुत्रे यांच्या दंशामध्ये काही फरक असतो का? कारण पाळीव कुत्र्यांना लस दिलेली असते, याचा काही फरक पडतो का? पाळीव कुत्र्यांना लस दिलेली असतो, त्याच्यामुळे निश्चितच फरक पडतो. त्याच्यामुळे जंगली कुत्रे, मोकाट कुत्रे आणि पाळीव कुत्रे यांच्या श्वानदंशामध्ये फरक निश्चितच असतो. कारण घरगुती जे कुत्रे असतात त्यांना आपण लसीकरण प्रतिबंधात्मकच्या लसी असतात त्या दिलेली असतात. जे प्राणी वगैरे सांभाळणारे लोक आहेत त्यांनी श्वानदंशाच्या अगोदरच 037 या दिवशी पण काही लोक स्वतःचे पण काही जे प्राणी सांभाळणारे लोक आहेत ते स्वतःचं लसीकरण त्यांनी करून घेतलेलं असतं. त्याच्यामुळे निश्चितच अँटीबॉडी जास्त प्रोडक्शन झालेलं असतं. त्याच्यामुळे रेबीजपासून जंगली प्राण्यांच्या जखमा ह्या निश्चितच जास्त गंभीर असतात. सर, काही विशिष्ट कालावधीच असतो का की कुत्रे दंश करण्याचे प्रमाण त्या काळात वाढतं? म्हणजे काही त्यांचा प्रजनन काळ असेल किंवा काही पिल्ले झालेला असतील, असा काही असतो का? नाही, असं शास्त्रीय ह्याच कालावधीमध्ये कुत्रे हिंसक बनतात असं कुठेही शास्त्रीय असं काही ठिकाणी म्हटलेलं नसतं, लिहिलेलं नाही असं कुठल्याच पुस्तकामध्ये. शास्त्रीय आधार नाही आहे? शास्त्रीय आधार याला काहीच नाही. बरं. ते अचानक एवढी वाढ का झाली आता त्याचं शास्त्रीयदृष्ट्या तरी सध्या मी तरी त्याचं उत्तर देऊ शकत नाही. पशुवैद्यकीय अधिकारी वगैरे याचं. बरं, भटक्या कुत्र्यावर नियंत्रण आणण्यासाठी किंवा त्याचं लसीकरणासाठी कशा प्रकारची उपाययोजना करणं आवश्यक असेल? स्थानिक प्रशासन यासाठी कार्यक्रम आखू शकतं. याच्यावरती सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं किंवा सामान्य रुग्णालयाच्या वतीनं मी काही कॉमेंट नाही करू.